नमस्कार मंडळी. सध्या देशामध्ये जे सिलेंडर युद्ध चालू आहे त्यापासून बचाव करा. उगाच सिलेंडरचा तुटवडा आहे, सिलेंडर संपलं आहे, सिलेंडरच्या रांगा लागत आहेत असं म्हणू नका. कारण आपले विश्वगुरू समर्थ आहेत आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मोदी आहे तो मुमकिन आहे, गॅसचा कुठेही तुटवडा होणार नाही. तेव्हा उगीचच का रांगा लावताय आणि तुम्ही काँग्रेसच्या किंवा ठाकरेंच्या शरद पवारांच्या नादी लागून मोदीजींची बदनामी का करताय? फडणवीस समर्थ आहेत कारण फडणवीसांचा हात मोदीच्या हातात आहे, मोदीचा हात ट्रम्पच्या हातात आहे. त्यामुळं या गॅसबद्दल अजिबात बोलू नका. आणि जरी गॅस संपला तरी बी आपण एरवी बी चुलीवरची भाकरी हॉटेलवर जाऊन जर 10 रुपयाला गॅसवरची असेल तर चुलीवरची 20 रुपयाला घेतोच की. मग आपल्याला चुलीवरचं जेवायला आवडतं का नाही? मग आत्ता कशाला गॅसच्या नावानं बोंबा मारायच्या? आणि यापूर्वी काय गॅसच होते का? आता मोदींनी आपल्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर इंडिया, आत्मनिर्भर भारत हे सगळं बनवलं आहे ना आपल्यासाठी. पहा, नोटबंदीच्या काळातही असाच गदारोळ झाला, पण त्या गदारोळामुळं मोदींनी दिलेलं वचन पूर्ण केलं. तुमच्या खात्यात 15-15 लाख रुपये आले. मोदींनी निवडणुकीपूर्वी 2014 पूर्वी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं. मोदींनी 57 आणि 97 मधला फरक तुम्हाला यापूर्वी सांगितला होता. व्हिडिओ पाहिला नाही का तुम्ही? 57 रुपये लिटर पेट्रोल आणि 97. त्यांची इंग्रजी किती पक्की आहे पाहिली नाही का तुम्ही? त्यासाठी गॅसबद्दल अजिबात बोलायचं नाही. कारण ज्या काही शहीद हुतात्म्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ते स्वातंत्र्य आता आपले विश्वगुरू गुलामीकडे नेत आहेत, त्यांचं स्वागत करायला नको का? तेव्हा कृपा करून सिलेंडर नलेंदर असं म्हणू नका. मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणा. पहा आपला कोरोना कसा थाळी वाजून गायब केला. एवढंच नाही, प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार तुमचा मुख्यमंत्री देतोय. विचार करा, महाराष्ट्रात 12 कोटीची लोकसंख्या आहे आणि 2 कोटी रोजगार मिळतोय. म्हणजे आपल्या एवढं कोणी श्रीमंत आहे का? आणि दुसरी गोष्ट, जर गॅस नसेल तर चहाचे व्यसन सुटेल. आपले विश्वगुरू तसे हिमालयात जाऊन कित्येक महिने तप करून उपाशी राहिले. मग आपण उपाशी राहिलो तर काय फरक पडतं?